पोलिसांना पाहताच चालकाला घाम फुटला. वेगाने पळवू लागला रुग्णवाहिका. पाठलाग करताच पोलीस हादरले, डोक्याला हात लावला. हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील कुंडली मानेसर पलवल अर्थात KMP एक्सप्रेसवर तो दिवस इतर दिवसांसारखाच सुरू झाला होता. रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू होती. काही वाहने आपल्या कामासाठी धावत होती, तर काही प्रवासी आपल्या गंतव्यस्थानी पोहोचण्याच्या घाईत होते. दरम्यान राई पोलीस ठाण्याचे पथक नियमित तपासणीसाठी नाकाबंदी करून उभे होते. प्रत्येक वाहनाची तपासणी सुरू होती आणि सर्व काही सुरळीत सुरू असल्याचं दिसत होतं. पोलिसांना अशा नाकाबंदीची सवय असते. अनेकदा वाहनामधून नियमभंग करणारे चालक सापडतात. कधी संशयित व्यक्ती सापडतात तर कधी एखादा गुन्हेगारी व्यक्ती जाळ्यात अडकतो. त्यामुळे प्रत्येक वाहनाकडे बारकाईने लक्ष ठेवले जात होते. त्या दिवशी अधिकारी आणि कर्मचारी पूर्णपणे सतर्क होते. अचानक दूरवरून एक रुग्णवाहिका येताना दिसली. सायरन नव्हता, पण वाहनाचा वेग सामान्य होता. रुग्णवाहिका पाहिल्यानंतर पोलिसांनी नेहमीप्रमाणे तिला थांबवण्याचा इशारा केला. अनेकदा अशा वाहनांना विशेष सवलती दिल्या जातात, कारण त्यामध्ये एखादा गंभीर रुग्ण असू शकतो. पण यावेळी काहीतरी वेगळं घडणार होतं. रुग्णवाहिका पोलिसांच्या जवळ येत असताना चालकाने पोलिसांकडे पाहिलं. त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरील भाव अचानक बदलल्याचे काही कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. जणू काही त्याला समोर उभे असलेले पोलीस पाहून मोठा धक्का बसला होता. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब दिसू लागले. पोलिसांनी पुन्हा एकदा वाहन थांबवण्याचा इशारा केला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे चालकाने वेग कमी करण्याऐवजी अचानक एक्सिलेटर दाबला. काही सेकंदातच रुग्णवाहिकेचा वेग वाढला आणि ती पुढे निघून गेली. हा प्रकार पाहताच पोलिसांना संशय आला. रुग्णवाहिका म्हणजे सहसा जीव वाचवण्यासाठी धावणारे वाहन. मग चालकाला तपासणीची एवढी भीती का वाटत होती? जर सर्व काही कायदेशीर असेल तर तो थांबला का नाही, हे प्रश्न पोलिसांच्या मनात होते आणि त्यांनी तात्काळ पाठलाग सुरू केला. एक्सप्रेसवर काही क्षणातच थरारक परिस्थिती निर्माण झाली. पुढे रुग्णवाहिका आणि मागे पोलीस वाहने. चालक सतत मार्ग बदलण्याचा प्रयत्न करत होता. कधी डावीकडे कधी उजवीकडे वाहन नेत तो पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनाही आता खात्री वाटून गेली होती की या रुग्णवाहिकेमध्ये काहीतरी गंभीर प्रकार सुरू आहे, कारण एक सामान्य चालक इतक्या घाईघाईने पळून जाण्याचा प्रयत्न करत नाही. प्रत्येक मिनिटागणिक संशय अधिक गळत होत गेला. दरम्यान नियंत्रण कक्षालाही माहिती देण्यात आली. पुढील भागातील पोलिसांना सतर्क करण्यात आलं. रस्त्यावरील हालचालींवर लक्ष ठेवलं जाऊ लागलं. संपूर्ण कारवाई आता एका मोठ्या ऑपरेशन सारखी सुरू झाली होती. काही अंतर पार केल्यानंतर पोलिसांनी रुग्णवाहिकेला घेरण्याची रणनीती आखली. चालक अजूनही वेग कमी करत नव्हता. त्याला कोणत्याही परिस्थितीत पोलिसांच्या तावडीतून सुटायचं होतं हे स्पष्ट दिसत होतं. शेवटी अनेक किलोमीटरच्या पाठलागानंतर पोलिसांनी रुग्णवाहिकेला अडवण्यात यश मिळवलं. वाहन थांबताच परिसरात काही क्षण तणावाचे वातावरण निर्माण झाले, कारण आता आत नेमके काय आहे याची कुणालाच कल्पना नव्हती. पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने चालक आणि इतर व्यक्तींना खाली उतरवलं. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. कोणीही स्पष्टपणे बोलण्यास तयार नव्हतं. प्रत्येकजण काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं जाणवत होते. यानंतर पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या आतील भागाची तपासणी सुरू केली. सामान्यतः अशा वाहनामध्ये स्ट्रेचर, ऑक्सिजन सिलेंडर आणि वैद्यकीय उपकरणे असतात. त्यामुळे सुरुवातीला सर्वांची नजर त्याच दिशेने गेली. मात्र तपासणी जशी जशी पुढे सरकत गेली तसतशा अनेक गोष्टी संशयास्पद वाटू लागल्या. काही कप्पे वेगळ्या पद्धतीने तयार केल्याचे दिसत होते. काही जागा मुद्दाम झाकून ठेवण्यात आल्याचा संशय येत होता. अधिकाऱ्यांनी प्रत्येक भाग उघडून पाहण्यास सुरुवात केली. आता उपस्थित प्रत्येकाला उत्सुकता वाढू लागली होती. चालक एवढा का घाबरला होता? एवढ्या वेगाने पळून जाण्यामागचं कारण काय होतं? काही मिनिटांच्या तपासणीनंतर पोलिसांना असे काही दिसले ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाचे रहस्य उलगडू लागले. वाहनातील काही भागामध्ये सामान लपवून ठेवण्यात आले होते. हे सामान पाहून अधिकारी अधिक सतर्क झाले. यानंतर एकामागून एक कप्पे उघडले जाऊ लागले. प्रत्येक कप्प्यातून काहीतरी बाहेर येत होते. आता हे स्पष्ट झाले होते की रुग्णवाहिका तिच्या मूळ उद्देशासाठी वापरली जात नव्हती. पोलिसांनी संपूर्ण वाहनाची सखोल झडती घेतली. उपस्थित अधिकारी एकमेकांकडे पाहत होते, कारण त्यांनी ज्या गोष्टीची कल्पना केली नव्हती तशी वस्तू त्यांच्या समोर येत होती. चौकशी दरम्यान समोर आलेल्या माहितीमुळे अनेक धक्कादायक बाबी उघड होऊ लागल्या. या वाहनाचा वापर केवळ एका दिवसासाठी नव्हे तर नियोजनबद्ध पद्धतीने केला जात असल्याचा संशय निर्माण झाला. रुग्णवाहिकेचा उपयोग लोकांचे प्राण वाचवण्यासाठी होतो, पण काही लोकांनी त्याच वाहनाचा वापर वेगळ्याच उद्देशासाठी केल्याचं चित्र समोर येत होते. त्यामुळे पोलिसांनाही संताप व्यक्त करावा लागला आणि अखेर सर्व रहस्य उघड झालं. ज्या रुग्णवाहिकेमध्ये गंभीर रुग्ण असल्याचे भासवले जात होते त्या रुग्णवाहिकेमध्ये एकही रुग्ण नव्हता. त्याऐवजी आत लपवून ठेवण्यात आल्या होत्या तब्बल 96 महागड्या मद्याच्या बाटल्या. पोलिसांनी संपूर्ण माल जप्त केला आणि वाहन ताब्यात घेतलं. तपासात पुढे असेही समोर आले की आरोपी रुग्णवाहिकेचा गैरवापर करून अवैध दारूची तस्करी करीत होते. या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली. त्यापैकी 2 आरोपी बिहारमधील तर 2 आरोपी सोनीपतमधील असल्याचे समोर आले. न्यायालयात हजर केल्यानंतर 3 आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आलं, तर एका आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. एका साध्या दिसणाऱ्या रुग्णवाहिकेमागे एवढे मोठे रहस्य दडलेले असेल याची कल्पनाही कुणाला नव्हती. त्यामुळे ही घटना समोर आल्यानंतर सर्वत्र एकच चर्चा रंगली.